नमस्कार मैत्रिणींनो, श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 8 पाकळ्यांचं फूल कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि त्याला जोडूनच आपण असे 2 पानं बनवलेली आहेत। तर हे फूल मी 6 नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेलं आहे। तुम्ही 5, 4 तुमच्या आवडीच्या मोत्यांची साईज घेतली तरी चालेल। चला तर मग ह्या फूल बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपण। हे बघा मैत्रिणींनो, फूल बनवण्यासाठी मी आधी मोती घेतलेत। आकाशी रंगाचे 6 नंबरचे मोती, क्रीम कलरचे 6 नंबरचे मोती आणि पानं बनवण्यासाठी हिरव्या रंगाचे 6 नंबरचे मोती। तिन्ही मोती सेम नंबरचेच आहेत। सुई घेतली आहे, वायर, कात्री। चला तर मग फूल बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला वायरमध्ये 8 मोती निळ्या रंगाचे मी ओवून घेतलेले आहेत। आधी हे मधलं गोल करायचं आहे आपल्याला। 8 पाकळ्यांचं फूल असल्यामुळे आपण मध्ये हे 8चं गोल केलेलं आहे। तुम्हाला जर ह्या पाकळ्या कमी करायच्या असतील फुलांच्या, 6च पाकळ्यांचं फूल बनवायचं असेल तर मधले मोती तुम्ही इथे 6च ओवायचे। जर 10 पाकळ्यांचं फूल करायचं असेल तर मोती इथे 10 घ्यायचे। हा आपला फुलाचा बेस आहे। तर आता आपण हे 8 मोती ओवून घेतलेत निळ्या रंगाचे, त्याचं गोल बनवणार आहोत। शेवटच्या मोत्यामधून मी सुई ओवून घेतली आहे। अशा पद्धतीने आपलं हे गोल पूर्ण झालं। अजून 2 मोत्यांमधून मी सुई ओवून आणतीये आणि आता पांढरे आपल्याला 1 2 3 4 5 मोती पांढऱ्या रंगाचे आणि 3 लाल रंगाचे, म्हणजे इथे लाल आहे, इथे आता आपल्याला आकाशी मोती घ्यायचेत। हे बघा मैत्रिणींनो, 5 मोती पांढरे आणि 3 मोती आकाशी रंगाचे असे वायरमध्ये ओवून घेतलेत। आता आपल्याला हे 3 मोती सोडून द्यायचे, यातून काही सुई ओवायची नाही, काही नाही। हे सोडून दिल्यानंतर फक्त हा जो पांढरा मणी आहे 5वा, त्या एकाच मोत्यामधून सुई आपण उलट दिशेने ओवून घ्यायची। उलट म्हणजे ज्या मोत्यातून आपली वरच्या दिशेने आली त्याच साईडनं, इकडून अशी उलट दिशा येईल, खालच्या साईडनं वायर येईल, पण ओवताना आपल्याला दोन्ही वायर, हे बघा ह्या अशा दोन्ही वायर याच मोत्यातून आलेल्या दिसत आहेत। वायर व्यवस्थित ओढून घ्यायची आणि परत आपल्याला पांढरे मोती ओवायचे आहेत। 4 मोती पांढरे घ्यायचे आहेत। सुरुवातीला 5 नंतर 4। हे बघा मैत्रिणींनो, हे 4 मणी आपण वायरमध्ये ओवून घेतले आणि हा जो एक मोती आहे निळा, जिथून आपण पांढऱ्या मोत्यांना सुरुवात केली होती त्याच मोत्यातून सुई ओवून घ्यायची आणि अशा पद्धतीनं एक पाकळी, या एका मोत्यावरती ही एक पाकळी करून घेतली। आता सुई मी त्याच्या समोरच्या निळ्या मोत्यातून ओवून घेतली आहे। परत आपल्याला दुसरी पाकळी बनवताना पण याच पद्धतीनं 1 2 3 4 5 6, चुकून मी इथे 6 मणी ओवलेत, 5च मणी ओवून घ्यायचे। मणी कमी जास्त अजिबात ओवायचे नाहीत, एकसारखेच मणी आले पाहिजेत प्रत्येक पाकळीला। हे बघा 5 मणी पांढरे आणि 3 मणी निळे। परत या 3 मोत्यांना सोडून द्यायचं आणि हा
जो पांढरा मणी आहे 1 नंबरचा त्यातून सुई ओवून घ्यायची आहे आणि हे 3 मण्यांचा गुच्छ व्यवस्थित वायर ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला परत मोत्यामध्ये हे वायरमध्ये 2 मणी ओवून घ्यायचे। जे आपण पहिल्या पाकळीला 4 मणी ओवले होते तर दुसऱ्या पाकळीला आपल्याला फक्त 2च मणी ओवायचे आणि 2 मणी ह्या साईडच्या पाकळीमधले घ्यायचे। या 2 पाकळ्यांच्या मध्ये हे 2 मणी। परत आपण आता निळ्या मोत्यामधून सुई ओवून घेतली आहे। आता आपली तिसरी पाकळी सुरू झाली आहे। तिसऱ्या निळ्या मोत्यामधून सुई आणून परत 5 पांढरे 3 निळे याच पद्धतीने आपल्याला आता ह्या सगळ्या 8च्या 8 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। परत 2 मणी आणि 2 मणी हे साईडचे, जिथे 4 ओवतो तर हे 1 2 आणि इथे 2 ओवलेले असे आपले हे 4 होतात। ह्या जशा 3 पाकळ्या बनवल्या आपण त्याच पद्धतीने ह्या बाजूच्या सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या। शेवटच्या पाकळीला दोन्ही साइडने 2-2 मणी येतील। पहिल्या पाकळीतले 2 आणि 8व्या पाकळीतले 2 हे 7व्या आणि मग फक्त इथे 1 2 3 1 2 3 3 पांढरे 3 निळे आणि 1 पांढरा असं करून शेवटची पाकळी बंद करून घ्यायची। तर मी आता हे पूर्ण फूल बनवून घेते। हे बघा मैत्रिणींनो, मी आता 7 पाकळ्या करून घेतल्या। 8वी पाकळी मी आता तुम्हाला दाखवतेय। हे बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे या 2 मोत्यांमधून मी सुई आधी ओवून घेतली आहे आणि आता आपल्याला 3च मोती, जिथे आपण 5 मोती ओवून पाकळीची सुरुवात करत होतो तिथे 3च मोती शेवटच्या पाकळीला ओवायचे आहेत। त्यानंतर 3 निळे, निळे ओवल्यानंतर आता ह्या बाजूच्या पाकळीचे 2 मोती घ्यायचे। तर मग इकडे आपण आता 1 2 3 आहेत तर 2च मोती ओवणार आणि या साइडच्या 2 मोत्यांमधून सुई ओवून घेणार। हे अशा प्रकारे आपलं हे फूल आता पूर्ण झालेलं आहे। तुम्ही अशी ही नुसते फुलं बनवून सुद्धा ताटाभोवतीची महिरप म्हणून पण खूप छान दिसतात ही फुलं। आता आपल्याला हिरव्या रंगाचे मणी लागणार आहेत। या 2 पाकळ्यांच्या मधून 1 आणि 2 या पाकळीतला हा 1 मोती पांढरा आणि या पाकळीतला हा 1 मोती पांढरा, हे जे 2 साइडचे मधले मोती आहेत त्या मोत्यावरती एक 5चं गोल करायचं आहे आपल्याला। दोन पांढरे आणि 3 हिरव्या रंगाचे मणी ओवून इथे एक आपण आता 5 मोत्यांचं गोल बनवणार आहोत। आपण आता फुलाच्या देठ बनवायला सुरुवात केलेली आहे।
हिरवा जो मधला मणी आहे त्यातून मी सुई ओवून घेतली आहे. हे बघा 1 2 3 हा पार्ट आपला हा गोल राऊंड झालेला आहे. आता 1 2 3 4 5 6 6 मोत्यांचे 6 गोल आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. तर मी एक गोल कसं बनवायचं ते दाखवते आणि पुढचे 5 गोल बनवून घेते. हे बघा मैत्रिणींनो 1 2 3 4 5 6 6 गोल आपले झालेत बनवून. देठ झालंय. आता आपल्याला हा जो खालचा गोल आहे त्यातले हे शेवटचे 2 मणी म्हणजे आता इकडची रांग आपण धरणार आहोत त्यातले हे शेवटचे 2 मणी ते सोडून द्यायचे आणि 2 नंबरच्या गोलमधले हे 2 मणी या 2 मण्यांवरती आपल्याला इकडची पाकळी पानाची बनवायची आहे. तर सुरुवातीला एकदम 8 मणी आपण ओवून घेणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो हे 8 मणी आपण ओवून घेतले. 8 मणी ओवल्यानंतर शेवटचा हा एक हिरवा मणी सोडून द्यायचा आणि एकाच हिरव्या मण्यातून सुई ओवून घ्यायची. ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडला 9 मणी सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे वरचे 2 मणी सोडून आपल्याला इथे 9 मणी वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे 9 मणी ओवल्यानंतर हे जे 2 मण्यातनं आपण सुईवर मगाशी आणली होती त्याच 2 मण्यातनं परत सुई ओवून घ्यायची. हा गोल पूर्ण सोडून द्यायचा आहे. 2 नंबरच्या गोलमधला हा उजव्या साईडचे हे 2 मोती त्यातून सुई ओवून घ्यायची. हे बघा मैत्रिणी अशा पद्धतीने ही एक पाकळी आपली झाली. आता इकडची आपण बनवूयात. हे बघा मित्रांनो ही आता पाकळी आपली पूर्ण झाली. आता आपल्याला 1 1 2 3 3 आणि 4 चे जे गोल आहेत त्यामधले इकडच्या साईडचे 2 मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 4 मधला हा एक मोती आणि 3 मधला हा एक मोती या 2 मोत्यांवरती आपल्याला आता इकडचं पाकळी बनवायची आहे पानाची. आता आपण पान बनवतोय. फुलांची पाकळी झाली. आता पान. हे बघा हे 2 मोती इकडच्या साईडचे जर मोती मोजले तर 1 2 3 4 5 6 आणि 7 6 आणि 7 नंबरचे जे मोती आहेत त्यातून मी आता सुई वायर ओवून आणलेली आहे. आता आपल्याला इकडे जसं आपण सुरुवातीला 8 मोती घेतले त्याच पद्धतीने इकडे पण 8 मोती ओवून घ्यायचे. हे बघा मैत्रिणींनो हे 8 मोती मी ओवून घेतलेत. सेम याच पद्धतीने बनवायचे आहे इकडचं पान. 8 मोती ओवल्यानंतर एक हिरवा मणी सोडून द्यायचा आणि एकाच हिरव्या मण्यातून सुई ओवून घ्यायची. आता आपल्याला परत 9 मोती वायरमध्ये ओवून घ्यायचे. हे बघा मैत्रिणींनो 9 मणी आपण मोती वायरमध्ये ओवून घेतलेत आणि ज्या 2 मोत्यांमधून हिरव्या त्याच मोत्यातून परत अजून एकदा ओवून घ्यायचं आहे आपल्याला सुई. वायर व्यवस्थित ओढून घ्यायची. पानाचा आकार
व्यवस्थित ओढून घेतल्यानंतर पानाचा आकार व्यवस्थित दिसतो. आता वायरला गाठ मारायची. 2 मोत्यांच्या मधून इथे वायरला आपण आता गाठ मारून घेतलेली आहे. आता वायर आजूबाजूच्या मण्यांमध्ये ओवून घ्यायची थोडीशी गाठ मारल्यानंतर, आणि ओवल्यानंतर मग वायर कट करायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं हे फूल आणि पान तयार झालेलं आहे. हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार झालंय. हे 2 रंगांचं मी बनवून घेतलेलं आहे. तुम्ही असं मध्ये वेगळ्या रंगाचा मोती तुमच्या आवडीनुसार कसाही तुम्ही याचा कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात. तुम्ही याची महिरप पण बनवू शकतात. ताटाभोवती असं फुलाला फूल जोडून गोल ताटाभोवतीची महिरप पण बनवू शकतात. थोडा लहान मोती घेतला तर अजून जास्त छान दिसेल महिरप. 4 नंबर 5 नंबर मोत्यामध्ये डेकोरेशनसाठी खूप छान दिसतात ही फुलं. गौरी गणपतीसाठी पण खूप छान दिसेल. तुम्ही नक्की ही फुलं करून बघा आणि श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. थँक यू.